बसून घ्यायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही गुडघे जुळलेले, हाताचे तळवे मांडीवर, हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान ताठ, दृष्टीसमोर, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आपण योग संजीवन वर्गाची सुरुवात करत आहोत. गुरुवंदना. नमस्कार. दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला दाबलेले, कोपरं जमिनीला समांतर, पाठ ताठ, मान ताठ, दृष्टीसमोर, डोळे मिटून घ्यायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे, उठून उभं राहायचं आहे. योग संजीवन वर्गाची सुरुवात आपण पूरक व्यायाम करू. पूरक व्यायाम पूर्व स्थिती, दंड स्थिती, दोन पायामध्ये 1 फूट अंतर, पाय सरळ, दोन्ही हात बाजूला चेकटलेले, पाठ ताठ, मान ताठ, दृष्टीसमोर. पूरक व्यायाम प्रकार पहिला. सावकाश. 1. दोन्ही हात समोरून वरती, संथ गतीने. हात वरती गेल्यानंतर शरीर ताणून घ्यायचं आहे पूर्ण. पाठीमागे झुकायचं आहे. पाठीमागे झुका. पाठीची कमान, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे, स्थिर. सावकाश. सरळ व्हायचं आहे, पुढे झुकायचं आहे, ओणवं व्हायचं आहे, पुढे झुकायचं आहे. पाठीत दोन्ही हात समोरून खाली, पायाच्या समोर जमिनीला चिकटलेले, गुडघे ताठ, कपाळ गुडघ्यात, हनवटी दाबलेली, स्थिर. सावकाश. उठून वरायचं आहे. दोन्ही हात समोरून वरती, संथ गतीने, दोन्ही हात वरती, शरीर तांबलेलं, दोन्ही हात बाजूने खाली. पूरक व्यायाम प्रकार दुसरा. दोन्ही हात बाजूनी जमिनीला समांतर, पुढे वाकायचं आहे. पाठ जमिनीला समांतर, हात जमिनीला समांतर, दृष्टी जमिनीकडे. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात वरती, कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे, उजव्या हाताकडे दृष्टी, स्थिर. सावकाश. डावा हात जागेवर, उजवा हात डाव्या पायाला, डावा हात वरती, कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे, डाव्या हाताकडे दृष्टी. सावकाश. उजवा हात जागेवर, हात वळायचा, दोन्ही हात बाजूने खाली. पूरक व्यायाम प्रकार तिसरा. दोन्ही हात बाजूनी जमिनीला समांतर, कमरेत वळायचं आहे, डाव्या बाजूला. सावकाश. डाव्या बाजूला वळायचं आहे, डाव्या बाजूला वळलो, आणखीन वळायचं आहे, मान वळून घ्यायचे, डाव्या हाताकडे दृष्टी, स्थिर. सावकाश. पुढे यायचं आहे, समोर, संथ गतीने अजून पुढे जायचं आहे, उजव्या बाजूला वळायचं आहे, उजवी बाजू, थोडा अधिक वळा, मान वळून घ्या, उजव्या हाताकडे दृष्टी, स्थिर. सावकाश. सरळ, दोन्ही हात बाजूने खाली. पूरक व्यायाम प्रकार चौथा. दोन्ही हात कमरेवर, अंगठा पाठीमागे, बोटं पुढे, कमरेत पुढे झुकायचं आहे. सावकाश.
कमरेत पुढे झुकायचं आहे. अजून झुकायचं आहे पूर्ण. कपाळ गुडघ्यात, हनुवटी दाबलेली, गुडघे ताठ, स्थिर, सावकाश. सरळ व्हायचं आहे. इथून ताट उभं राहायचं. पूरक व्यायाम प्रकार 5वा. डाव्या बाजूला झुकायचं आहे. कमरेच्या वरचा भाग फक्त झुकायचा आहे. कमरेच्या खाली स्थिर. डाव्या बाजूला डावा कान डावा खांद्यावर. शरीराच्या उजव्या बाजूला ताण आला. मानेला ताण आहे. शरीराच्या उजव्या बाजूला ताण. स्थिर, सावकाश, सरळ. उजव्या बाजूला वळायचं आहे. उजवी बाजू, जास्तीत जास्त उजवी बाजू. शरीराच्या डाव्या बाजूला ताण आला आहे. उजवा कान उजव्या खांद्यावर. स्थिर, सरळ. पूरक व्यायाम प्रकार 6वा. कमरेचं चक्र आहे. सावकाश पुढे पुढे झुकायचं पूर्ण. कपाळ गुडघ्यात, हनुवटी गळ्याच्या पुढे घट्ट दाबलेली. आता हनुवटी दाबलेली थोडी नाही. सावकाश डाव्या बाजूला गोलाकार फिरत डाव्या बाजू, पूर्ण डाव्या बाजू. डावा कान डावा खांदा. तिथून मागे जायचं आहे. मस्तकाच्या सहाय्याने पाठीमागून वर्तुळ करायचं आहे. पूर्ण मागे. छाती बाहेर काढलेली, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे. आता मागून उजव्या बाजूला यायचं आहे. गोलाकार वळ, मागून गोलाकार वळ उजव्या बाजू. उजवी बाजू, उजवा कान उजव्या. तिथून पुढे यायचं आहे. सावकाश गोलाकार फिर. हनुवटी गळ्याच्या कोंबडीत दाबलेली. पूर्ण पुढे. कपाळ गुडघे, गुडघे ताठ. हनुवटी गळ्याच्या कोंबडीत दाबली. सावकाश सरळ उचलून करायचं आहे. दोन्ही हात खाली. पूरक व्यायाम प्रकार 7वा. लेफ्ट साइडने राईट साइडने. पूरक व्यायाम प्रकार 6वा. उलट दिशेने करायचा आहे. समोर वाटा, हनुवटी गळ्याच्या कोंबडीत दाबलेली. उलट दिशेने उजव्या बाजूला, उजवी बाजू, उजवा कान उजव्या खांद्यावर. तिथून पूर्ण गोलाकार दिशेने मागे, पूर्ण मागे, मागून डाव्या बाजूला, डावा कान डाव्या खांद्यावर. तिथून पुढे गोलाकार फिरत. हनुवटी गळ्याच्या कोंबडीत दाबलेली. कपाळ गुडघ्यात, सरळ उभं. सरळ दोन्ही हात खाली. मानेचे व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर, अंगठा पाठीमागे, बोट पुढे. पूरक व्यायाम प्रकार 7वा. मान समोर खाली झुकायचे. मान झुकवली आहे समोर, पूर्ण झुकायची आहे. हनुवटी गळ्याच्या कोंबडीत घट्ट दाबायची आहे. जालंधर बंद बांधला गेला आहे. सावकाश, मान सरळ, मान पाठीमागे, मान पूर्ण मागे, दृष्टी छताकडे. गळ्याचा कंठमणी दाबला गेलाय, ताणला गेलाय. थायरॉइड ग्लँड्सवर प्रेशर आलाय. सावकाश, मान सरळ. पूरक व्यायाम प्रकार 8वा. मान डाव्या बाजूला झोपायचे. मान डाव्या बाजूला. डावा कान डाव्या खांद्यावर. खांदा उचलायचा नाही, तो मान खाली न्यायचे. डावा कान डाव्या खांद्यावर. सावकाश, सरळ. उजव्या बाजूला झुकायचं आहे. मान उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्यावर. खांदा उचलायचा नाही, मान खाली न्यायची. दृष्टी समोर. सावकाश, मान सरळ.
पूरक व्यायाम प्रकार 9वा. मानेचं चक्र आहे. सावकाश मान पुढे, संथ गतीने, कुठलाही धक्का नाही. हनुवटी गळ्याच्या खोबणीत दाबली गेली. हनुवटी तशीच दाबलेली ठेवून सावकाश मान डाव्या खांद्यावर, डावा कान डाव्या खांद्यावर, मानेच्या उजव्या बाजूला कान, तिथून मागे जायचं. गोलाकार फिरवत मान, मान गोलाकार फिरवत मागे, पूर्ण मागे, मान पूर्ण मागे, दृष्टी छटाकडे, कंठामध्ये काढलेला, मागून सावकाश गोलाकार फिरवत उजव्या खांद्यावर, उजवा कान उजव्या खांद्यावर, तिथून पुढे यायचं. गोलाकार फिरवत कानोटी गळ्यात दाबत पुढे यायचं. कानोटी गळ्याच्या खोबणीत दाबलेली मान पूर्ण पुढे. उलट दिशेने मान उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्यावर, तिथून गोलाकार फिरवत मान मागे न्यायची आहे. मान मागे, पूर्ण मागे, दृष्टी छताकडे, मान पाठीमागून गोलाकार वळवत डाव्या खांद्यावर, डावा कान डाव्या खांद्यावर, सावकाश पुढे यायचं आहे. हनुवटी दाबत पूर्ण पुढे, हनुवटी गळ्याच्या खोबणीत फक्त दाबलेली, सावकाश माणसाला करायचे. पूरक व्यायाम प्रकार 10वा करणार आहोत. कमरेचं चक्र आहे, परंतु हात वरती करू. पूरक व्यायाम प्रकार 10वा. दोन्ही हात समोरून वर, संथ गतीने सावकाश. दोन्ही हात वरती गेल्यानंतर शरीर ताणून घ्यायचं आहे. दोन्ही हाताचा नमस्कार. हात एकमेकाला जोडून घ्यायचे. पुढे वाकायचं, सावकाश पुढे वाका, संथ गती. दोन्ही हाताची बोटं दोन पायाच्या मध्ये जमिनीला चिकटली. कपाळ गुडघ्यात, हनुवटी दाबलेली. आता बोटं जमिनीला चिकटलेली ठेवूनच सरकवत डाव्या बाजूला न्यायची. बोटं डाव्या पायाच्या बाजूला जमिनीला चिकटलेली. शरीर उचलायचं आहे. डाव्या बाजूनी गोलाकार फिरवत पाठीमागे न्यायचं आहे. दृष्टी हाताच्या बोटांकडे, गोलाकार फिरवत पाठीमागे, पूर्ण मान, छातीची कमान, पाठीची कमान, छाती बाहेर काढलेली, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे, मागून गोलाकार फिरवत उजव्या बाजूला यायचं आहे. उजव्या बाजूला खाली, दृष्टी हाताच्या बोटांकडे, उजव्या बाजूला खाली, बोटं उजव्या पायाच्या बाजूला जमिनीला चिकटले. तिथून सावकाश जमिनीला चिकटवून सरकवत पुढे. उलट दिशेने करायचं आहे. उजव्या बाजूला बोटं सरकवत उजव्या बाजूला, पायाला शरीर उचलायचं आहे. उजव्या बाजूने गोलाकार फिरवत पाठीमागे न्यायचं आहे. हाताच्या ठिकाणी पाठीमागून वरती करतो. आता हात पूर्ण मागे, शरीर पूर्ण मागे, पाठीची कमान, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे. पाठीमागून सावकाश डाव्या बाजूने यायचं आहे. गोलाकार वळत डावी बाजू, हाताची बोटं डाव्या बाजूला जमिनीला चिकटलेली पायाजवळ, तिथून सरकवत पुढे आणायचं. पूर्ण पुढे, सावकाश इथून वर यायचं. हात वरती गेल्यानंतर शरीर ताणून घ्यायचं. दोन्ही हात बाजूनी स्वस्थ. आता आपण 2 मिनिट विश्रांती घेऊया. बसून घ्यायचं आहे. नाकावर थोडं पुढे सरकून बसा. गुडघे चिकटलेले, पाय चिकटलेले, हाताची ध्यानमुद्रा, हाताचे तळवे गुडघ्यावर, पाठीचा कणा ताठ, मान ताठ, दृष्टीसमोर. प्रथम श्वसन संत होऊ दे. श्वसन संत झाल्यानंतर दीर्घ श्वसन करायचं.
एकाच दोन प्रमाणे 1 2 3 4 श्वास घ्या 5 6 7 8 9 10 11 12 16 असं दीर्घ श्वसन पण त्याच्या आधी संत श्वसन संच घेऊया संत श्वसन दीर्घ श्वसन 2 मिनिटं टाइमर 2 मिनिट्स आपापल्या आवृत्ती पूर्ण करा संतोष होतो आता आपण स्कंद संचालन आणि दत्तमुद्रा हे 2 प्रकार करणार आहोत प्रथम स्कंद संचालन हात खांद्यावर अंगठा पाठीमागे बोटं पुढे दोन्ही कोपरं समोर आणा एकमेकाला जुळवून घ्या दोन्ही कोपरं समोर एकमेकाला जुळले कोपरं आता खाली न्यायचे छाती छातीच्या खोबडी लावलेली आता दोन्ही कोपरं समोरून वरती आणायचे दोन्ही कोपरं समोर आले अजून वरती न्यायचे वरती गेल्यानंतर ती विलग होतात बाजूला होतात डावा दंड डावा कानाला उजवा दंड उजव्या कानाला आता कोपराच्या सहाय्याने पाठीमागून वर्तुळ करायचं डाव्या कोपऱ्याने डाव्या बाजूने उजव्या कोपऱ्याने उजव्या बाजूने वर्तुळाकार फिरवत खाली आणायचं खाली आणून बरगडीला बाजूला चिकटवायचं डावा कोपर डाव्या बरगडीला चिकटलेलं उजव्या कोपर उजव्या बरगडीला चिकटवून सावकाश समोर आणायचं दोन्ही कोपरं बरगडीला चिकटवून सावकाश समोर उलट दिशेने करायचं आहे दोन्ही कोपरं बरगडीला चिकटवत बाजूला पूर्ण बाजूला डावा कोपर डाव्या बरगडीला बाजूला डाव्या बाजूला आता कोपरं पाठीमागून उचलायचं वर्तुळाकार फिरवायचं कोपऱ्याच्या सहाय्याने पाठीमागून वर्तुळ काढायचं कोपरा वर्तुळाकार फिरवत वरती आल्यानंतर डावा दंड डावा कानाला उजवा दंड उजव्या कानाला समोर आणायचे कोपरं समोर आली समोर आल्यावर एकमेकाला चिकटवून घ्या कोपर चिकटलेली कोपरं सावकाश खाली छातीच्या कोपरा हात खाली स्वस्त आता आपण दत्तमुद्रा करणार आहोत हाताची ज्ञानमुद्रा पाठीचा कणा ताट मान ताट फक्त मानेचा व्यायाम आहे हा खांद्यापासून खालचं शरीर स्थिर दत्तमुद्रा
डाव्या बाजूने करूया. सावकाश मान डाव्या बाजूला वळवा. संथ अति सावकाश. मानेला कुठलाही झटका. संथ गतीने मान डाव्या बाजूला वळवा. मान डाव्या खांद्यावर आली आहे. अजून वळवा. अजून वळवायचे. जास्तीत जास्त मान वळवायचे. मानेचा पूर्ण पीळ. चेहऱ्याचा उजवा भाग समोर आला आहे. मान पूर्णपणे डावीकडे पिळली. स्थिर. सावकाश मान जागेवर आणायचे. मान हळूहळू डाव्या खांद्यावर आली आहे. संथ गतीने मान समोर. मान समोर आल्यावर तसंच पुढे जायचं आहे. उजव्या बाजूला मान वळवत उजव्या बाजूला न्यायची आहे. उजवी बाजू. मान उजव्या खांद्यावर आली आहे. अजून वळवायची. अजून जास्त वळवायची. जास्तीत जास्त वळवायची. चेहऱ्याचा डावा भाग समोर आला. दत्त मुद्रा उजवी बाजू. मान परत मान उजव्या खांद्यावर उजव्या खांद्यावर संथ गतीने मान पुढे. स्वस्थ. आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. खुर्चीत बसून करायचे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारचे मंत्र म्हणणार आहोत. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती अवस्था 1. दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला जोडले. हाताचे तळवे एकमेकाला दाबून घेतले. अंगठा छातीच्या कोपऱ्यात चिकटले. कोपरं जमिनीला समान. पाठ ताट मान ताट दृष्टी समोर. सूर्यनमस्कार प्रथम मंत्र. ओम ह्रां मित्राय नमः. ओम ह्रां मित्राय नमः. सावकाश दोन्ही हात समोरून वर. संथ गती. हात पूर्ण वरती गेले आहेत. शरीर ताठ. मागे झुकायचं. पाठीची कमान. छाती बाहेर काढलेली. मान मागे टाकलेली. दृष्टी छताकडे. हात ताठ. स्थिर. ही अवस्था 2 पूर्ण झाली आहे. आता अवस्था 2 कडून अवस्था 3 कडे जायचं आहे. सावकाश ताठ. पुढे झुकायचं आहे. कमरेत पुढे झुकायचं आहे. दोन्ही हात समोरून खाली आणायचे. सावकाश दोन्ही हात समोरून खाली. पायाच्या बाजूला जमिनीला चिकटलेली. छाती मांडीला चिकटलेली. कपाळ गुडघ्यात. हनवटी दाबलेली. अवस्था 3 पूर्ण झाली आहे. सावकाश दोन्ही हात समोरून वरती. पाय बसायचा आहे. दोन्ही हात समोरून वरती. हात पूर्ण वरती आल्यावर शरीर थोडंसं ताणून घ्या. थोडंसं मागे झुकून दोन्ही हात समोरून खाली मांडीवर. आता आपण सूर्यनमस्कार अवस्था 4 घेणार आहोत. डावा गुडघा उचला. डाव्या गुडघ्याला गच्च मिठी मारा. दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारा. थोडी ताकद लावायला हरकत नाही. डावा गुडघा जास्तीत जास्त उचललेला. पुढे झुकायचं. कपाळ डाव्या गुडघ्याला. डावा गुडघा जास्तीत जास्त उचललेला. कपाळ डाव्या गुडघ्याला. स्थिर. सावकाश गुडघा खाली. हाताची मिठी सोडा. सूर्यनमस्कार अवस्था 5. उजवा गुडघा उचला. उजव्या गुडघ्याला घट्ट मिठी. उजवा गुडघा जास्तीत जास्त उचललेला. पुढे झुकायचं आहे. कपाळ उजव्या गुडघ्याला. स्थिर. सावकाश उजव्या उजव्या खाली. सूर्यनमस्कार अवस्था 6 म्हणजे अवस्था 2. दोन्ही हात समोरून वरती.
शरीर ताठ, पाठीमागे झुकायचं, पाठीची कमान, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे. अवस्था 6 पूर्ण झाली आहे. अवस्था 7कडे जायचं आहे. अवस्था 7 म्हणजे अवस्था 3. दोन्ही हात समोरून खाली, हात पायाच्या बाजूला जमिनीवर, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, हनुवटी दाबलेली, स्थिर. सावकाश उठून बसायचं आहे. दोन्ही हात समोरून वरती, संत गतीने हात वरती गेल्यावर खाली थोडंसं ताणून पाठीमागे झुकून दोन्ही हात समोरून दूर जावं. अवस्था क्रमांक 8 घ्यायची आहे. 2 पायामध्ये अंतर, साधारण फूट 1.5 फूट अंतर. दोन्ही हात बाजूनी जमिनीला समांतर. पुढे झुकायचं आहे, कमरेत पुढे झुकायचं आहे. पाठ जमिनीला समांतर, हात जमिनीला समांतर, दृष्टी जमिनीकडे. आता डावा हात उजव्या पायाला, उजवा हात वरती, कमरेत वळायचं, मानेत वळायचं, उजव्या हाताकडे दृष्टी. सावकाश डावा हात जागेवर, उजवा हात डाव्या पायाला, डावा हात वरती, कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे, दृष्टी डाव्या हाताकडे. सावकाश हात सरळ ताठ बसायचं. दोन्ही हात बाजूला, गुडघे जुळून घ्या. गुडघे जुळलेले, पाय जुळलेले, हात गुडघ्यावर. अवस्था क्रमांक 9 करायची आहे. अवस्था क्रमांक 9 म्हणजे अवस्था क्रमांक 2. दोन्ही हात समोरून वर, पाठीमागे. अवस्था 9 झाली आहे. अवस्था 10 कडे जायचं आहे. अवस्था 10 म्हणजे अवस्था 3. हात समोरून खाली, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, हनुवटी दाबलेली. सावकाश उठून बसायचं आहे. दोन्ही हात समोरून वरती, शरीर ताठ, थोडंसं मागे झुकून खाली. दुसरा सूर्यनमस्कार, द्वितीय अंतर. सूर्यनमस्कार सुरू. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रीं रवये नमः. पाठीमध्ये घ्यायचं, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे. अवस्था 2 पूर्ण झाली. अवस्था 3 कडे जायचं. समोरून पुढे पाठीत झुकायचं आहे. दोन्ही हात पायाच्या बाजूला जमिनीला चिकटलेले, छाती मांडीमध्ये, कपाळ गुडघ्यात, हनुवटी दाबलेली. अवस्था 3 पूर्ण झाली. सावकाश दोन्ही हात समोरून वरती, संत गतीने हात ताणलेले, थोडेसे मागे झुकून दोन्ही हात गुडघ्या. अवस्था क्रमांक 4. डावा गुडघा उचला. डाव्या गुडघ्याला घट्ट मिठी दोन्ही हातांनी. डावा गुडघा जास्तीत जास्त उचललेला, पुढे झुकायचं आहे. कपाळ डाव्या गुडघ्याला. डावा गुडघा जास्तीत जास्त उचललेला, कपाळ डाव्या गुडघ्याला, स्थिर. सावकाश मिठी सोडा. डावा गुडघा खाली, ताठ बसा. अवस्था क्रमांक 5. उजवा गुडघा. उजवा गुडघा उचलून घ्या. उजव्या गुडघ्याला घट्ट मिठी. उजवा गुडघा जास्तीत जास्त उचललेला, पुढे झुकायचं आहे. कपाळ उजव्या गुडघ्याला. अवकाश मिठी सोडा. गुडघा खाली, ताठ बसा. अवस्था क्रमांक 6 म्हणजे अवस्था क्रमांक 2. दोन्ही हात समोरील वर, शरीर ताणले, पाठीमध्ये झुकत, मान मागे, दृष्टी छताकडे.
अवस्था 6 पूर्ण झाली आहे. अवस्था 7कडे जायचं आहे. सावकाश समोरून खाली पाठीत वाकायचं आहे. ओंगळं व्हायचं आहे. छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, खाण्याची दाबलेली, दोन्ही हात पायाच्या बाजूला जमिनीला लागले. अवस्था 7 झाली आहे. सावकाश वरती ताट थोडंसं मागे झुकून अवस्था क्रमांक 8 घ्यायची आहे. 2 पायामध्ये अंतर, दोन्ही हात बाजूनी जमिनीला समांतर, पुढे झुकायचं आहे. पाठीचा कणा ताट जमिनीला समांतर, पाठीचा कणा दृष्टी जमिनीकडे. डावा हात उजव्या पायावर, उजवा हात वरती, उजव्या हाताकडे दृष्टी. कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे. स्थिर सावकाश. डावा हात जागेवर, उजवा हात डाव्या पायाला, डावा हात वरती, कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे. डाव्या हाताकडे दृष्टी. सावकाश. उजवा हात जागेवर, ताट बसायचं आहे. दोन्ही हात खाली, गुडघे जुळून घ्या, पाय चिकटायला, ताट बसायचं आहे. अवस्था क्रमांक 9 म्हणजे अवस्था क्रमांक 2. अवस्था क्रमांक 9 म्हणजे अवस्था क्रमांक 2. दोन्ही हात समोरून वरती, पाठीमध्ये झुकायचं आहे. पाठीची कमान दृष्टी छताकडे. स्थिर सावकाश. अवस्था क्रमांक 10कडे जायचं आहे. अवस्था क्रमांक 10 म्हणजे अवस्था क्रमांक 3. दोन्ही बाजूनी हात खाली जमिनीला, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, खांद्याची दाबलेली. सावकाश उभारायचा आहे. दोन्ही हात समोरून वरती, सगळी ताट. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. सूर्यनमस्कार तिसरा. सूर्यनमस्कार पूर्ण. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ओम ह्रां ह्रीं ह्रूं ऐं हौं रहा. मित्र रवी, मित्र रवी, सूर्यभानु, सूर्यभानु, खगभूषण, नगभूषण, हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भ, मरीच आदित्य, मरीच आदित्य, सहित्र अर्क, सहस्र अर्क, भास्करेभ्यो नमो नमः. भास्करेभ्यो नमो नमः. ओम श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. समोरून पूर्ण वरती, सगळी ताट काढलेलं, पाठीमध्ये झुकायचं आहे. पाठीची कमान, मान मागे टाकलेली, छाती बाहेर काढलेली, दृष्टी छताकडे. अवस्था 2 पूर्ण झाली आहे. आता अवस्था 3कडे जायचं आहे. ताट दोन्ही हात समोरून खाली, कमरेत झुकायचं आहे, ओंगळ व्हायचं. दोन्ही हात समोरून खाली, पायाच्या बाजूला जमिनीवर, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, खानोटी दाबलेली. अवस्था 3 पूर्ण झाली आहे. सावकाश उठून वर, दोन्ही हात समोरून वरती, शरीर ताणलेलं, थोडंसं मागे झुकून, दोन्ही हात समोरून खाली. अवस्था क्रमांक 4 घ्यायची आहे. डावा गुडघा उचला, डाव्या गुडघ्याला घट्ट मिठी, डावा गुडघा जास्तीत जास्त उचललेला, पुढे झुकायचं आहे. कपाळ डाव्या गुडघ्याला. स्थिर सावकाश. गुडघा खाली, मिठी सोडायची. ताट. अवस्था क्रमांक 5. उजव्या गुडघ्यानी उजवा गुडघा उचलायचा आहे, पुढे वाचायचं आहे. उजव्या गुडघ्यावर कपाळ करायचं आहे. उजवा गुडघा जास्तीत जास्त उचलून कपाळ उजव्या गुडघ्याला. सावकाश मिठी सोडायचे. अवस्था क्रमांक 6 म्हणजे अवस्था क्रमांक 2. दोन्ही हात समोरून
वरती. शरीर ताट, मागे झुकत, पाठीचा कमान, मान मागे टाकली, दृष्टी छटाक. अवस्था 6 पूर्ण झाली आहे. अवस्था 7 कडे जायचं आहे. अवस्था 7 म्हणजे अवस्था 3. दोन्ही हात समोरून खाली, दोन्ही हात समोरून खाली, पायाच्या बाजूला जमिनीला चिकटलेले, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, समोर काढले. अवस्था 7 पूर्ण झाली आहे. सावकाश दोन्ही हात समोरून वरती, शरीर ताठ, थोडंसं मागे झुकून, दोन्ही हात समोरून खाली पुढे जावे. अवस्था क्रमांक 8 घ्यायची आहे. 2 पायात अंतर, दोन्ही हात बाजूनी जमिनीला समांतर, पुढे झुकायचं आहे, कमरेत झुकायचं आहे, पाठ जमिनीला समांतर, दृष्टी जमिनीकडे, हात जमिनीला समांतर. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात वरती, कमरेत वळायचं, मानेत वळायचं, उजव्या हाताकडे दृष्टी. सावकाश डावा हात जागेवर, उजवा हात डाव्या पायाला, डावा हात वरती, कमरेत वळायचं आहे, मानेत वळायचं आहे, डाव्या हाताकडे स्थिर. सावकाश उजवा हात जागेवर, ताट बसायचं आहे, दोन्ही हात बाजूने खाली, गुडघे जुळून घ्या, पाय जुळून घ्या, दोन्ही हाताचे तळवे मांडीवर. अवस्था क्रमांक 9 म्हणजे अवस्था क्रमांक 2. दोन्ही हात समोरून वरती, पाठीमागे, पाठीची कमान, छाती बाहेर काढलेली, मान मागे टाकलेली, दृष्टी छताकडे. अवस्था 9 पूर्ण झाली आहे. सावकाश अवस्था 10 कडे जायचं आहे. अवस्था 10 म्हणजे अवस्था 3. दोन्ही हात समोरून खाली, पायाच्या बाजूला, हात चिकटलेले जमिनीला, छाती मांडीला, कपाळ गुडघ्यात, मानेची दाबली. सावकाश तिथून बसायचं आहे. दोन्ही हात समोरून वरती, दोन्ही हात थोडेसे पाठीमागे, दोन्ही हात खाली, स्वस्थ. आता आपण 2 मिनिटं संथ श्वसन आणि दीर्घ श्वसन करणार आहे. श्वसन संथ होऊ दे आपोआप. श्वसन संथ झालं का दीर्घ श्वसन 1:2 प्रमाण. 1, 2, 3, 4 श्वास घेतला, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 श्वास सोडला. असं दीर्घ श्वसन करायचं आहे. पण आधी श्वसन संथ होऊ दे. टायमर 2 मिनिट्स. 2 मिनिटं संथ श्वसन, दीर्घ श्वसन.
दीर्घ श्वसनाच्या आवृत्ती पूर्ण करा. संतोष होतो. आता आपण दंडस्थितीतील 2 आसनं करणार आहोत. लिहून उभं राहायचं आहे. दंडस्थिती. ज्याला जसं जमेल तसं करा, नाही केलं तरी चालेल. दंडस्थिती. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात बाजूला जुळलेले, पाठ ताठ, मान ताठ, उंची समोर. दंडस्थितीतून त्रिकोणासन डाव्या बाजूने. डावा पाय जास्तीत जास्त डाव्या बाजूला. डाव्या पायाचा चवडा फिरून घ्या. डाव्या गुडघ्यात झुकायचा आहे. डावा गुडघा 90 अंशात वाकलेला. डावा हात जमिनीवर, उजवा हात समोरून वर. अवकाश. उजवा हात जागेवर. ताट उठायचं आहे. चौदा फिरून घ्या. दोन्ही पाय जवळ. त्रिकोणासन उजव्या बाजूनी करायचं आहे. उजवा पाय जास्तीत जास्त लांब. उजव्या पायाचा चौडा फिरून घ्या. उजव्या गुडघ्यात झुकायचं आहे. उजव्या गुडघ्या 90 अंशात वाकलेला. उजवा हात जमिनीवर, डावा हात समोरून वरती. अवकाश. डावा हात जागेवर. ताट बसायचं आहे. चौडा फिरून घ्या. दोन्ही पाय जवळ. आता आपण वीरासन करणार आहोत. दंडस्थिती. डावा पाय जास्तीत जास्त लांब पुढे. उजव्या पायाचा चौडा फिरून घ्या. 90 अंशात. डाव्या गुडघ्यात झुकायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यावर. हाताचा नमस्कार. दोन्ही हात समोरून वरती. पूर्ण वर. पाठीची कमान. मान मागे घातलेली. दृष्टी छटा. स्थिर. सावकाश. हात खाली. गुडघ्या सरळ. चौडा फिरून घ्या. दोन्ही पाय वर. वीरासन. उजव्या पायाने. उजवा पाय पुढे. डाव्या पायाचा चौडा फिरून घ्या. उजव्या पायाचा गुडघ्यात वाकायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यावर. दोन्ही हात समोरून वरती. पूर्ण वरती. मागे झुकायचं. डोके बाहेर काढले. दृष्टी छताकडे. सावकाश. दोन्ही हात समोरून खाली. चौडा फिरून घ्या. दोन्ही पाय जवळ. स्वस्थ. विश्रांत. हात बसायचं. दोन्ही गुडघे घेऊन घ्या. हाताची मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान ताठ. श्वसन संथ होऊ दे. श्वसन संथ झालं का मग दीर्घ श्वसन. टायमर 3 मिनिट. संथ श्वसन, दीर्घ श्वसन.
दीर्घश्वसनाची आपापल्या आवृत्ती पूर्ण करून संतोष. आता आपण प्राणायामाचे प्रकार करणार आहोत. सर्वप्रथम कपालभाती. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे, जलश्वसनाचा एक प्रकार आहे. कपालभाती भाती म्हणजे लोहाराच्या भात्यासारखं पोटाची हालचाल करायची आहे. पोट आत खेचलं तर श्वास बाहेर फेकला जातो. असा श्वास सतत बाहेर फेकायचा आहे. अशा तऱ्हेने फेकत साधारण मिनिटाला 80 ते 90 आवृत्त्या होतात. आपण कपालभाती 3 मिनिटं करणार आहोत. टायमर 3 मिनिट्स. कपालभाती 3 मिनिटं. मध्ये दम लागला तर थांबायचं, शांत होऊन द्यायचा श्वास, पुन्हा सुरू करायचा. कपालभाती 3 मिनिटं. आता आपण शीतली आणि भ्रामरी असे प्राणायामाचे प्रकार करणार आहोत. एकत्र करणार आहोत शीतली आणि भ्रामरी. शीतली म्हणजे जिभेची उंजळ बाहेर काढायची आणि श्वास पूर्ण आत घ्यायचा. श्वास पूर्ण आत घेतल्यानंतर ओठ मिटून घ्यायचे आणि मकार करायचा. तर आता आपण 5 मिनिटं शीतली आणि भ्रामरी करूया. टायमर 5 मिनिट्स. शीतली भ्रामरी.
आपापलं आवर्तन पूर्ण करा. संत यानंतर आपण अनुलोम विलोम नाडी शुद्धी प्राणायाम करणार आहोत. हाताची प्रणमुद्रा आमच्या एका बाजूला करंजी आणि मंडळ एका बाजूला डाव्या करंजी आणि अनामिकांनी डावी नागपुरी जास्त येतो आणि उजवी नागपुरी जास्त येतो. अनुलोम विलोममध्ये आपण एका नागपुरीची श्वास घेणार, नागपुरी बंद करायची, दुसऱ्या नागपुरीने श्वास सोडायचा, त्याच नागपुरीने पुन्हा श्वास घ्यायचा, मग ती नागपुरी बंद करायची, दुसऱ्या नागपुरीने श्वास सोडायचा. अनुलोम विलोम 5 मिनिटं करणार आहोत आपण. टायमर 5 मिनिट्स. अनुलोम विलोम हा एक दीर्घ श्वसनाचा प्रकार म्हणून करायचा आपल्याला. अनुलोम विलोम.
हाती पूर्ण करा. संतोष. प्रार्थना. दुर्गे स्मृता हरसि भीतिं अशेष जन्तोः स्वस्थे स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःख भय हारणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हात खाली. हाताची ज्ञानमुद्रा त्यावेळी गुडघ्यावर ठेवलेलं पाठीचा कणा ताट मान ताट समोर डोळे मिटून घ्यायचे. आता आपण ओंकार म्हणणार आहोत. अ उ म या स्वरात आपण ओंकार म्हणणार आहोत. अ म्हणताना पोटात खेचलं जातं. बेंबीजवळ कंपन जाणवतात याचा अभ्यास करा. ऊ म्हणताना घशाजवळ कंपन जाणवतात आणि मग ओठ मिटून घेऊन मकार म्हणायचा आहे. त्यावेळेला सहस्रार चक्र टाळूवरती कंपनं जातात. तसा या कंपनाचा अभ्यास करा. स्वरांचा अभ्यास करा. ओंकार 21 ओंकार आपण म्हणणार आहोत. सावकाश.
धन्यवाद. बंद करा. वसते करमते सरस्वती करंजी गोविंद मोहते